AKSE इंडियाच्या करिअर गायडन्स या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण FAMGEचा कमी निकाल, विद्यार्थ्यांची दुविधा मनस्थिती आणि रशियामधील MBBS ची संधी या सगळ्या विषयावर अत्यंत महत्त्वाची आपण इथे चर्चा करणार आहोत। आणि याच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत AK एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे डायरेक्टर डॉक्टर अमित कांबळे सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत। नमस्कार सर, रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये जी प्रवेश प्रक्रिया असते तर त्याची पात्रता नेमकी काय असते? रशियामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायव्हेट सेक्टर नाही आहे, फक्त गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत। आणि भारतीय विद्यार्थ्यांना जे प्रवेश एलिजिबिलिटी ज्याला म्हणतो ती क्रायटेरिया अशी आहे की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क असणं आवश्यक आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये। रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क असणं आवश्यक आहे। शिवाय त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे। आणि हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% असे मार्क्स असणं आवश्यक आहे। बरोबर, म्हणजे खरं तर हे निकष फार महत्त्वाचे आहेत जे आपल्याला सरांनी इथे सांगितले। सर, ॲडमिशन ॲप्लिकेशन जे असतं त्याची प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होते कॉलेजेसमध्ये? युजली ॲडमिशनची जी ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती 15 मार्चपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली असते प्रत्येक वर्षी। काय होतं की जे चांगले मेडिकल कॉलेजेस आहेत रशियामध्ये तिथं अंदाजे 50 ते 200 असे सीट्स अवेलेबल असतात। आणि आपला 12वीचा निकाल आणि नीटचा निकाल लागूस्तवर ह्या सीट्स ऑलमोस्ट फुल झालेल्या असतात। म्हणून अर्ली ॲप्लिकेशन इज द की। आणि आपल्याला कोणत्याही विद्यापीठात जायचं नाही आहे, तर आपल्यासाठी योग्य आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे। आता ही योग्य किंवा बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणजे नक्की काय, तर ही युनिव्हर्सिटी WHO लिस्टेड असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर इथं इंग्रजी माध्यमातून शिक्षण कंप्लीट होणं गरजेचं आहे। शिवाय ह्या युनिव्हर्सिटीचं लोकेशन देखील फार महत्त्वाचं आहे। ती एका मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असणं गरजेचं आहे, कारण रशियाची लोकसंख्या खूप कमी आहे। आणि जर आपण एका स्मॉल टाउनमध्ये किंवा एका विलेजमध्ये जर गेलो जिथं लो कॉस्ट जरी असलं आणि जर पेशंट फ्लो नसला, इन्फ्रास्ट्रक्चर नसलं, तर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येणार की त्यांना क्लिनिकल एक्सपोजर तसं मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे स्किल्स डेव्हलप होत नाहीत। शिवाय ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये FMGचं जी हे आहे ट्रेनिंग हे फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत करून घेणं गरजेचं आहे। आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लायब्ररीमध्ये भारतीय पुस्तकं मिळणं हे देखील फार महत्त्वाचं आहे। आणि विद्यापीठ निवडत असताना राहण्याची सोय कशी आहे, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल मिळतं का, हे देखील बघण्याची गरज आहे। शिवाय जो एक सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया जे बरेच पालक आणि विद्यार्थी स्किप करतात तो म्हणजे FMGE फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो, म्हणजे किती विद्यार्थी अपियर झाले होते FMGE परीक्षेसाठी आणि किती विद्यार्थी पास झाले, हा रेशो देखील चेक करणं खूप गरजेचं आहे। सर, आपले जे भारतीय विद्यार्थी आहेत ते जेव्हा रशियामध्ये जातात तर कोणत्या पद्धतीचे किंवा कोणत्या प्रकारचे जे विद्यापीठ आहे ते त्यांच्यासाठी उपलब्ध आहे? भारतीय विद्यार्थ्यांसाठी मॅडम 2 टाईपचे युनिव्हर्सिटीज आहेत। एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसऱ्या ज्या आहेत ते फेडरल युनिव्हर्सिटीज। स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या राज्यशासित आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या फेडरल ऑटोनॉमस सरकारच्या अंतर्गत आहेत। स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या 700हून अधिक आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज फक्त 10 आहेत। 3 युनिव्हर्सिटीजमध्येच मेडिकलचं एज्युकेशन कंडक्ट केलं जातं। स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थ्यांची सिलेक्शन फर्स्ट कम फर्स्ट सर्विंग बेसिसवर केली जाते। फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं की 12वीचे मार्क्स, नीटचा स्कोर आणि ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट केल्यानंतरच त्यांचा प्रवेश होतो। जनरली सबसिडी स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कमी असल्याकारणाने खर्च जास्त असतो स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये। मात्र फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं की सबसिडी जास्त असल्याकारणाने खर्च कमी लागतो। आता स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड असल्याकारणाने जे विद्यार्थ्यांची फी भरली जाते त्याच्यातूनच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत असते। आणि म्हणून स्टेट युनिव्हर्सिटीजला एक चॅलेंज असतं की त्यांना हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स जे आहेत हे रेंट आउट करावे लागतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं क्लिनिकल एक्सपोजर तसं मिळत नाही आणि म्हणून हे विद्यार्थी जातात तिथं पण FMGEमध्ये त्यांना तसं अपयश येतं। फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत, स्वतःचे क्लिनिक्स आहेत,
म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि क्लिनिकल एक्सपोजर तिथं खूप छान आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग मिळतं आणि त्यांचा FMG पासिंग रेशो देखील खूप चांगला आहे. रशियन विद्यार्थी, भारताचे विद्यार्थी आणि इंटरनॅशनल विद्यार्थी असे बरेच विद्यार्थी एका युनिव्हर्सिटीमध्ये असतात आणि त्यांच्यासाठी एकच टीचर असते. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये रशियन विद्यार्थ्यांसाठी, इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी सेपरेट टीचर्स असल्या कारणाने पर्सनल अटेन्शन टीचर्स तिकडे असतं. बुक्सचं जर आपण बघितलं की कारण हे विद्यार्थी जेव्हा तिथं जातात, लायब्ररीमध्ये खूप सारे विद्यार्थी असल्या कारणाने स्टेट युनिव्हर्सिटीजच्या लायब्ररीमध्ये काही कॉपीज असू शकतात इंडियन बुक्सचे, बट ते सगळ्यांना मिळतीलच असं नाही. फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं की त्यांना सगळे जे भारतामध्ये रेफर केलेले बुक्सची एक प्रत त्यांना मिळत असते त्यांच्या इंडिव्हिज्युअल यूजसाठी. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर राहण्याची सोय जर आपण बघितली तर स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये काय खूप जास्ती विद्यार्थी असल्या कारणाने गव्हर्नमेंटचं हॉस्टेल मिळेलच ह्याची शाश्वती नसते. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशनच्या अगोदर जाणून घेणं फार गरजेचं आहे की आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्टेल मिळणार का नाही मिळणार. कारण गव्हर्नमेंट हॉस्टेल्स हे क्लीन असतात आणि हे सेफ असतात, सिक्युअर असतात. आता फक्त मुलंच जात नाही तर मुली देखील जात असतात. सो बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये सेपरेट बॉईज आणि सेपरेट गर्ल्स हॉस्टेल आहे आणि एका रूममध्ये बेड्स आहेत, फर्निचर आहे, वायफायची सोय असते, अटॅच्ड किचन्स, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स, त्याच्यानंतर रीडिंग रूम्स असतात, कॅफेटेरियाज असतात. सो एक गव्हर्नमेंट हॉस्टेल जे आहे हे स्वस्त असतं. प्रायव्हेट अकोमोडेशन किंवा जेव्हा फ्लॅट्समध्ये विद्यार्थी राहायला लागतात तेव्हा सेफ्टी सिक्युरिटीचा फार महत्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यानंतर काय होतं की विद्यार्थ्यांना मॉनिटर करणं अवघड जातं. सो दॅट इज वाय सगळ्यात बेस्ट हे असतं की ॲडमिशनच्या अगोदर आपल्याला खात्री असणं गरजेचं आहे की आपण राहणार कुठं. बरोबर. आणि आपलं पाल्य नेमकं कुठे जातं हे Correct. तर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं. करेक्ट. सर मगाशी जसं तुम्ही सांगत होता की फेडरल अँड स्टेट युनिव्हर्सिटीचे जे काही फरक आहे, सो Correct. लँग्वेज बॅरियर हा कितपत येतो भारतीय मुलांना किंवा इंटरनॅशनल जे मुलं येतात? लँग्वेज बॅरियर ऑफकोर्स रशियन भाषा जी आहे ती आपल्या विद्यार्थ्यांना देखील शिकवली जाते. अगदी पहिल्या वर्षापासून ती शिकवली जाते आणि दे स्टार्ट विथ फॉर्म्युलेटिंग अल्फाबेट्स, मग ते वर्ड्स बोलायला लागतात आणि मग सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करतात. आणि सगळ्यांनाच लँग्वेज आवडते असं नाही, बट बाकीचे ॲडमिनिस्ट्रेटर्स किंवा टीचर्स जे आहेत त्यांना सगळ्यांना इंग्लिश येत असतं. बट जेव्हा डे टू डे कम्युनिकेशनसाठी म्हणजे काही ग्रॉसरी शॉपिंग असू शकते किंवा शहरात कुठं तर फिरायला जर विद्यार्थी गेले, सो ऑफकोर्स त्या टाईमला त्यांना लँग्वेज येणं गरजेचं आहे. सो ऑफकोर्स थोडा वेळ जातो, पण एक 3-6 महिन्यात एक रेग्युलर स्टुडंट खूप छान रशियन देखील बोलू शकतो. आणि सर खूप संधी जेव्हा तुमच्याकडे येतात अशा समोर दिसतात संधी, तर पण निर्णय कसा घ्यावा की नेमक्या की कोणती संधी निवडावी हे आपण कसं ठरवावं? सी आता जितक्या जास्ती अपॉर्च्युनिटीज तितके जास्ती कन्फ्युजन्स आणि तितकं दिरंगाई होतो निर्णय घेण्यासाठी. सो ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल जर आपण बघायला गेलं तर विद्यार्थ्यांना कसं वाटत असतं की मला MBBS करायचं आहे बट मला डान्स करायला आवडतो, मला MBBS करायचं आहे बट मला क्रिकेट खेळायला आवडतं. ह्याला इनडिसायसिव्हनेस म्हणतात. इनडिसायसिव्हनेस म्हणजे नक्की काय की एकतर त्या विद्यार्थ्याला खूप जास्ती त्याचे इंटरेस्ट आहेत किंवा कशातच इंटरेस्ट नाही आहे आणि जे अवेलेबल चॉईसेस त्याच्याकडं आहेत त्याच्यातून स्वतःसाठी कोणता चॉईस चांगला आहे ते त्याला डिसाईड करता येत नाही. म्हणून करिअर जेव्हा आपण निवडत असतो तेव्हा करिअर एक आपल्या लाईफ पार्टनरसारखं असतं, जे आपण जोपर्यंत आहे ते आपल्या सोबत राहत असतं. बिकॉज ॲट अ टाइम ते आपलं प्रोफेशन ऑफकोर्स. सो काय होतं की ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टिप जी काय आहे की सपोज जर आपल्याला MBBS करायचं आहे, सो दॅट शुड बी युअर प्रायमरी फोकस. त्याच्यानंतर करिअर लवकर स्टार्ट करणं देखील खूप गरजेचं आहे, आज स्टार्ट करणं गरजेचं आहे. थोडं सेल्फ असेसमेंट देखील गरजेची आहे की माझे इंटरेस्ट काय आहेत, माझी हॉबीज काय आहेत आणि माझं पॅशन काय. शिवाय आपले स्ट्रेंथ्स, विकनेस आणि आपले स्किल्स काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे यूथसाठी जे फार महत्त्वाचं आहे की आपले जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते देखील कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे.
सर, ज्या वेळेला विद्यार्थ्याला 12वी मध्ये किंवा नीट मध्ये कमी मार्क्स मिळतात तेव्हा हा. कुठेतरी पालकांचा विश्वास उडतो मुलांवर. Correct. तर असं का होतं आणि मग अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करावं? सी ट्रस्ट जे आहे हे फाउंडेशन आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये. जेव्हा स्टुडंटला कळतं की पालक आपल्यावर विश्वास ठेवतात तेव्हा त्याला जगात सेफ वाटायला लागतं. एक सपोर्ट, एक आधार कोणी तर आहे ही भावना येते, कॉन्फिडन्स त्याचा वाढतो. आणि जर काय आपला निर्णय चुकला किंवा काही कमी जास्त झालं तर कोणी तर आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना येते. आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा देखील पालकांवर ट्रस्ट वाढतो आणि रिस्पेक्ट वाढतो. पालक हे कायम विद्यार्थ्यांचे एक रोल मॉडेलच्या भूमिकेत कायम ते त्यांना पाहत असतात. मात्र पालकांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो आणि विद्यार्थ्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. पालकांना जनरली काय वाटत असतं की पहिलीपासून 12वीपर्यंत मी उत्तम शाळांमध्ये, उत्तम कॉलेजमध्ये एज्युकेशन दिलेलं आहे. नीटच्या प्रिपरेशनसाठी टाईम आणि बाकीच्या सगळ्या रिसोर्सेस अवेलेबल केलेल्या आहेत. मात्र मार्क्सच कमी आल्याकारणाने गव्हर्मेंटमध्ये MBBSचा आता ऑप्शन नाही आहे आणि त्याच्यामुळं मे बी आता गॅप घ्यावा लागतो का, किंवा नीट रिपीट करावी लागते का, किंवा रशियामध्ये जाऊन त्याचं स्वप्न तो फुलफिल करू शकतो का, का स्ट्रीमच चेंज करायची, असे बरेच प्रश्न त्यांना असतात. विद्यार्थ्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय असतो की मी अभ्यास पूर्ण केलेला आहे बट तरीही मला मार्क काही कारणांमुळे कमी मिळाले, बट मला MBBSच करायचं आहे. सो अशा वेळेस विद्यार्थ्यांना एक ॲडवाईसच नको तर एक सोल्युशनची गरज असते. आता आपल्या पालकांपेक्षा जास्ती कोण ओळखत नसतं. सो हे पालकांना जेव्हा अशी एक संधी रशाची त्यांच्यासमोर येते तेव्हा ऑफकोर्स त्यांना ॲनलाईज करण्याची गरज आहे की ज्या मुलीला कमी मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यामध्ये पालक त्यांची एनर्जी, त्यांचे रिसोर्सेस, त्यांचे टाईम इन्व्हेस्ट करू इच्छितात का. जर त्याचं आन्सर येस असेल तर नक्कीच पालकांनी सपोर्ट करायला हवं आणि ते त्यांच्या ॲक्शन्समध्ये दिसायला देखील हवं. बट जर सपोर्ट करणार नसतील तर ते विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगितलेलं बरं. कारण जसं मी सांगितलं की विद्यार्थ्यांचा पालकांवर फक्त ट्रस्टच नाही तर रिस्पेक्ट देखील असतो आणि ते मेंटेन पालकांनी देखील ठेवणं फार गरजेचं आहे. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपल्याला करिअर घडवायचं आहे, ज्या वेळेला आपण ठरवतो तर आपलं ध्येय आणि आपलं लक्ष हे निश्चित करणं कितपत गरजेचं आहे? फार गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांना डॉक्टर बनायचं आहे काही स्वतःला प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की मला डॉक्टर का बनायचं आहे, मला MBBS का करायचं आहे, मी जर डॉक्टर नाही बनलो तर मी काय करू शकतो, जर मला भारतामध्ये गव्हर्मेंटची सीट मिळाली नाही तर मी किती थांबू शकतो, आणि जर मला भारतामध्ये सीट नाही मिळाली तर मी रशियामध्ये जाऊ शकतो का. जर ह्याचं आन्सर येस असेल म्हणजे जो तुम्ही सबकॉन्शियसली किंवा व्हर्च्युअली जो विचार करता ते फुलफिल करण्याची क्षमता देखील तुमच्यामध्ये आहे. पण जर तुम्हाला 12वीचे मार्क्स चांगले आहेत, नीटचा स्कोर तुमचा चांगला आहे, पण भारतामध्ये मिळालं नाही म्हणून मी लास्ट मिनिटला फॉरेनला जातो, हे फार अलार्मिंग असू शकतं. कारण मेंटल प्रिपरेशन जसं मी सांगितलं की ते खूप महत्त्वाचं आहे परदेशात शिक्षण घेण्यासाठी. कारण फॉरेनमध्ये एज्युकेशन म्हणजे काय झालं, नवीन कल्चरल ॲडॅप्टेशन्स आले, नवीन वातावरण आहे, नवीन अभ्यासक्रम आहे, नवीन इंटरनॅशनल ट्रॅव्हल लॉजिस्टिक्स आहेत आणि खूप सारे चॅलेंजेस आहेत. सो जर आपण शुअर असला तरच हा पर्याय आपल्यासमोर आहात. जर आपण अनसर्टन असला किंवा अनशुअर असाल तर इट इज बेटर की टू वेट. राईट. तर जसं तुम्ही म्हणता की खूप चॅलेंजेस आपल्या आयुष्यात हे कायमच येत असतात आणि हे चॅलेंजेस कुठेतरी सोपे करण्यासाठी कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. करेक्ट. तर ज्या वेळेला आपण क्युरियस असतो, लहान मुल हे नेहमी क्युरियस असतं. करेक्ट. ते आपल्या वयाच्या फार जे काही आपण खूप वयापर्यंत जातो तरी सुद्धा ती क्युरिओसिटी ही आपल्यामध्ये असतेच. येस. तर जे प्रश्न आपल्याला पडतात किंवा जे विद्यार्थ्यांना पडतात ते त्यांनी त्यांच्या आई वडिलांसोबत किंवा मग जे कोणी वडीलधारी घरामध्ये आहेत त्यांच्यासोबत तो संवाद साधणं किंवा त्यांना विचारणं या करिअर संदर्भात वैद्यकीय क्षेत्रातल्या हे कितपत गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. कारण कम्युनिकेशननी परत ट्रस्ट डेव्हलप होतो. अगेन इट इज अ फाउंडेशन आणि ट्रस्ट जे आहे हे म्युच्युअल असायला पाहिजे, ना की एकतर्फा. कायम आम्ही आमच्या पालकांना सांगत असतो की आपण ट्रस्ट जे आहे हे डिमांड नाही करू शकत, आपण ट्रस्ट जिंकणं गरजेचं आहे. सो
12वी नंतर किंवा नीट नंतर युजली काय होत असतं की विद्यार्थ्यांचं त्यांच्या करिअरला घेऊन काही प्लॅन्स असतात आणि पालकांचे त्यांच्यासाठी काय प्लॅन्स असतात. जेव्हा पालकांना विद्यार्थी सांगतात की अबाउट देअर प्लॅन्स, सो कधी कधी पालक चिडचिड करू शकतात, ओरडू शकतात किंवा दे आर व्हेरी क्विक टू जज. सो त्याच्यामुळं होतं असं की ती जी इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची असती ते स्टॉप करतात. म्हणून पालकांना हे समजून घेण्याचं खूप गरज आहे की ओपन कम्युनिकेशनला त्यांनी देखील वाव देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस सल्लाच नाही तर कुठं तर सोल्युशन देखील आपण विद्यार्थ्यांना देणं, टाइमली सोल्युशन इज अ मस्ट. बरोबर. सर, अनेक वेळेला असं होतं, आपल्याला पाहायला मिळतं की घरामध्ये बरेच जण हे डॉक्टर झालेले आहेत किंवा सेम त्याच क्षेत्रामध्ये आहेत. सो पेरेंट्सचं असं म्हणणं असतं पालकांचं की माझ्या मुलांनी देखील हेच क्षेत्र निवडलं. आणि जसं तुम्ही म्हणाले की पालकांचं काही वेगळं म्हणणं असू शकतं आणि मुलांचं वेगळं, त्यामुळे जी दुविधा मनस्थिती होते अशामध्ये मग मुलांनी काय करावं? दुविधा मनस्थिती केव्हा होते, जेव्हा एकतर आपण आउटकम ॲक्सेप्ट करत नसतो किंवा आपण फेल्युअर ॲक्सेप्ट करत नसतो. द मिनिट आपण कॉन्फिडेंटली आउटकम ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपण ह्या अनसर्टन झोनमधून निघून जातो. बेसिकली आपल्याला करायचं काय असतं की जे अवेलेबल चॉईसेस आपल्यासाठी आहेत त्याच्यातून आपल्यासाठी सोयीस्कर कोणतं आहे हे आपल्याला फक्त डिसाईड करायचं असेल. मग ते गॅप घेणं असू शकतं किंवा नीट इम्प्रूव्ह करणे असू शकतं किंवा स्ट्रीम चेंज करणं असू शकतं किंवा रशियाला जाणे. ह्या चॉईसेस फक्त आपल्याला स्वतःसाठी डिसाईड करायच्या असतात. सर, रशियामध्ये MBBS साठी विद्यार्थ्यांची जी योग्य निवड प्रक्रिया आहे ती होणं कितपत गरजेचं आहे? ही फारच अतिशय महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. द रिझन बिंग MBBS हा अतिशय अवघड कोर्स आहे आणि वन ऑफ द हायेस्ट फॉर्म्स ऑफ एज्युकेशन आहे. मात्र इथं त्याला प्रमोट असं केलं जातं की हा फार फॅन्सी कोर्स आहे. इंडियामध्ये किंवा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये फक्त मेरिटोरियस विद्यार्थ्यांनाच ह्या सीट्स मिळतात. पण आता काही वर्षांपासून काही परदेशात असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्याच्यामुळं ज्यांना ते अफोर्डेबल आहे, ज्यांना ते परवडतं, ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब देखील करू शकतात. पण एक विद्यार्थी आणि एक पोटेन्शियल MBBS स्टुडंट हे तर आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. कारण 50% विद्यार्थी जे असतात त्यांचं ऑब्जेक्टिव्ह गोल एकदम क्लिअर असतं आणि फार रिअलिस्टिक अप्रोच असतो, ज्यांचं ॲडमिशन आपण करू शकतो. बट 30% विद्यार्थी हे असे असतात की ते कुठल्या तर प्रेशरच्या अंडर असतात आणि त्यांना कुठं तर काही तर स्टार्ट करायचं असतं. 20% विद्यार्थी हे असे असतात की त्यांना ते शुअरच नसतात की त्यांना MBBS का करायचं. हे बघितल्यानंतर कॉग्निटिव्ह फीचर्स म्हणजे 1ली ते 12वीचे अकॅडमिक प्रोग्रेस कसा होता विद्यार्थ्याचा, 12वीचा स्कोर कसा आहे, नीटचा स्कोर कसा आहे, हे तर महत्त्वाचं आहे. बट नॉन कॉग्नेटिव्ह फीचर्स म्हणजे अनसर्टन्टीमध्ये किंवा प्रॉब्लेम्स मध्ये किंवा अशा काही डायर सिच्युएशन्समध्ये देखील मोटिवेटेड राहून अभ्यास करता येतं का हे देखील चेक करणं खूप गरजेचं आहे. शिवाय विद्यार्थी जो आहे हा इमोशनली आणि मेंटली स्टेबल असणं पण फार गरजेचं आहे, कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे आणि सेल्फ स्टडी त्याला करता येणं फारच गरजेचं आहे. आणि सर, जी प्रवेश प्रक्रिया असते रशियामधली ती साधारण नेमकी कशी असते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किंवा ती बदलत जाते का वेळोवेळी? प्रवेश प्रक्रिया स्टार्ट्स विथ ॲप्लिकेशन. म्हणजे स्टार्ट अशी होते ती की पहिले काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सेन्सिबिलिटीजनी जे करेक्ट कॉलेज त्यांच्यासाठी आहे ते त्यांना सजेस्ट केलं जातं. त्याच्यानंतर अर्ज केला जातो विद्यापीठाला. जर विद्यापीठाने तो अर्ज ॲक्सेप्ट केला तर विद्यापीठ तसं कन्फर्मेशन पाठवत असतं. त्याच्यानंतर पासपोर्टची प्रक्रिया सुरू होते. पासपोर्टनंतर विजा पेपर्स, ज्याला इन्व्हिटेशन असं म्हणतात, सो ती प्रक्रिया सुरू होते जिथे विद्यार्थ्यांना त्यांचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स शिवाय त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स देखील सादर करावे लागतात. त्याच्यानंतर विजा होतो. विजा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची तिकीट्सची प्रोसेस होती आणि तिकीट्स प्रोसेस झाल्यानंतर सर्व जाणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक एक प्री डिपार्चर ओरिएंटेशन सेरेमनी आमची असते जिथं त्यांना भारतातून रशियापर्यंतचा संपूर्ण जो ट्रॅव्हल आहे तो एक्सप्लेन केला जातो. मी त्यांच्याबरोबर वैयक्तिक जात असतो, माझी ट्रॅव्हलिंग टीम त्यांच्यासोबत तिथं असते आणि ते सपोर्ट जी आमची टीम आहे ती त्यांच्याबरोबर तिथं वर्षभर असते. म्हणून पालकांना टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. नक्कीच.
सर रशियामध्ये आपली जी आपले जे प्रवेश एजंट असतात त्यांची पुष्टी निश्चित करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टींची नेमकी काळजी घ्यायला पाहिजे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण रशियन युनिव्हर्सिटीज युजली असे रिप्रेझेंटेटिव्स निवडतात ज्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण एकतर तिथं कंप्लीट केलेलं आहे, कारण तिकडचे रूल्स आणि शिक्षण प्रणाली त्यांना माहीत असते. त्याच्यानंतर त्यांना लँग्वेज म्हणजे रशियन भाषा बोलता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यापीठ जे आहे ते जे रिप्रेझेंटेटिव्स आहेत त्यांना एक ऑथरायझेशन लेटर देत असतं आणि त्यांची जे रिप्रेझेंटेटिव्हची जी यादी आहे ती त्यांच्या वेबसाईटवर देखील असते. आज बरेच जर आपण बघितलं की बरेच एजंट्स आहेत, सब एजंट्स आहेत, आजी विद्यार्थी आहेत, भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ते बनवत असतात. मात्र ॲडमिशन कन्सल्टंट आणि इन्फॉर्मेशन गिव्हर ह्याच्यात भरपूर फरक असतो. हे देखील आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. शिवाय काही जण फक्त ॲडमिशन करून देऊ शकतात, काही जण फक्त पहिल्याच वर्षाला सर्व्हिस देतात. बट आपल्याला आपला पूर्ण ड्युरेशन जो आहे तिथपर्यंत सर्व्हिस आपल्याला लागणार असते आणि तिथं एक शाश्वती म्हणजे तुमचं पालकत्व तिथं कोण तर घेणारं रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही निवडणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. सर वैद्यकीय विद्यापीठाची निवड करण्यापूर्वी FMG परीक्षा किंवा तिची जी अडचण पातळी आहे किंवा विद्यापीठाचा FMG पासिंग रेशो या सर्व गोष्टी पालक आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं कितपत जरुरी आहे किंवा कितपत गरजेचं आहे? आता आपल्या सर्वांना माहिती आहे की जे विद्यार्थी परदेशात जातात, कंप्लीट एज्युकेशन त्यांचं झाल्यानंतर भारतात जर त्यांना प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांना FMGची परीक्षा देणं गरजेचं आहे. ह्या वर्षीचा म्हणजे जो रिझल्ट FMGचा लागलेला आहे, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सनी जे डिक्लेअर केलं होतं त्याच्यामध्ये 38,000च्या आसपास विद्यार्थी अपियर झालेले होते आणि 30,000 विद्यार्थी ह्याच्यात नापास झाले आणि 7,000च्या आसपास विद्यार्थी पास झाले. म्हणजे 77% स्टुडंट्स फेल्ड म्हणजे नापास झाले आणि 23%च विद्यार्थी जे आहेत हे पास झालेले आहेत. सो आता हा रिझल्ट कशावर डिपेंडेंट असतो? एक तर विद्यार्थ्याची वैयक्तिक तयारी आणि विद्यापीठाने त्याची तयारी कशी करून घेतली. आता भारतामध्ये एक चांगला क्लासरूम साईज एका मेडिकल कॉलेजमध्ये किती असू शकतो? अंदाजे 50 ते फार 200. ह्याच्यापेक्षा जर जास्ती विद्यार्थी एका बॅचमध्ये असले तर काय होतं की रिस्ट्रिक्शन्स येतात प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्यासाठी, क्लिनिकल एक्सपोजरसाठी आणि आपल्याला आपल्या थिअरोटिकल नॉलेजवर डिपेंडेंट राहावं लागतं. बरेचसे जे भारतातून जाणारे विद्यार्थी जे आहेत हे स्मॉल टाउन्स किंवा रशियाच्या विलेजमध्ये जातात जिथं तसंही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही, कारण तिथं पॉप्युलेशनच नाही आहे आणि फक्त कॉस्ट कमी असल्यामुळं तिथं ते अट्रॅक्ट होतात. मग तिथं गेल्यानंतर काय होतं की तिथं गेल्यानंतर जे हॉस्पिटल्समध्ये त्यांना ट्रेनिंग लागतं किंवा क्लिनिकल एक्सपोजरचं जो त्यांना हवा असतो तितका त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळं हा जो रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो की हा डायरेक्ट इम्पॅक्ट करत असतो आपल्या FMGच्या रिझल्टवर. म्हणून आपण बघतो की एका कॉलेजमध्ये 300 विद्यार्थी गेले, 500 विद्यार्थी गेले, 1000 विद्यार्थी गेले, बट अल्टिमेटली त्या विद्यापीठाचा फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो आहे किती हे देखील बघणं फार गरजेचं आहे. कारण विद्यार्थी इतक्या लांब शिक्षण करायला जात असतो आणि आपण फक्त थिअरोटिकल नॉलेजवर डिपेंड नाही राहू शकत. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं की कॅथेटरायझेशनची थिअरोटिकल प्रोसिजर आज विद्यार्थ्यांना माहीत असेल, बट कॅथेटरायझेशन कधी केलं आहे का? मग सिम्युलेटरवर असू देत किंवा पेशंटवर असू देत, ते कधी झालेलं नसतं, म्हणून ते कधी बघितलेलं नसतं आणि म्हणून फक्त त्याचं ओरिएंटेशन नसल्याकारणाने हा कमी रिझल्ट येतो. आता जे विद्यार्थी जिथं कुठं गेले असतील ते त्यांच्यासाठी तर बेस्टच युनिव्हर्सिटी असणार आहे, बट आज ते फेल्युअरच्या यादीमध्ये आहेत. म्हणून करेक्ट युनिव्हर्सिटी जी आहे ह्याच्यासाठी फर्स्ट क्रायटेरिया बघणं गरजेचं आहे की FMG पासिंग रेशो त्या युनिव्हर्सिटीचा काय आहे. सर जसं तुम्ही इतक्या वेळेचं FMG बद्दल सांगता तर एक गोष्ट ही लक्षात येते की खूप कठीण असते ही परीक्षा. ती उत्तीर्ण होणं जास्त कठीण असतं, त्याची तयारी तर कठीणच असणार आहे. करेक्ट. पण ती पास होणं, तर तुम्ही जे विद्यार्थी निवडता त्याची तयारी नेमकी कशा पद्धतीने करून घेता? अर्ली प्रिपरेशन इज द की. विद्यार्थी तिथं गेल्यानंतर
जे भारताच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये रेफर करणारे जे बुक्स आहेत ते आम्ही तिथं त्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम द युनिव्हर्सिटी लेसन्स तिथं त्यांना कॉन्सेप्ट क्लिअरिंगचे क्लासेस आम्ही हे करत असतो, ऑर्गनाईज करत असतो. आणि त्याच्यानंतर डेली टेस्ट, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट, ग्रँड टेस्ट ह्याचा संपूर्ण जो रिझल्ट आहे तो आम्ही पालकांना पाठवत असतो. सो दे आर ऑल्सो अपडेटेड विथ अकॅडमिक परफॉर्मन्स. सर, ज्या वेळेला भारतातून विद्यार्थी रशियात जातो तेव्हा त्यांच्यासोबत कोणी प्रवास करतं की तो विद्यार्थी एकटाच इथून? नाही, ऑफकोर्स कोणतेही आमचे विद्यार्थी एकटे जात नाही, त्यांच्यासोबत मी जात असतो. आणि मी जर गेलो नाही तर माझ्या जे स्टाफ आहेत ते त्यांच्यासोबत जात असतात. आणि सर, अनेक अडचणींचा सामना हा आपण करतोच आपल्या आयुष्यामध्ये. करेक्ट. असं अनेक वेळेला पाहायला मिळतं की क्लायमेट चेंजमुळे, वेदर चेंजमुळे हा विद्यार्थी आजारीही पडू शकतो. करेक्ट. इंडियाचं क्लायमेट, रशियाचं क्लायमेट ह्याच्यात फार तफावत आहे. करेक्ट. जर विद्यार्थी आजारी पडला तर नेमक्या तिथे मेडिकल फॅसिलिटीज काय आहेत? ऑफकोर्स जर विद्यार्थी आजारी पडला तर विद्यार्थी हा इन्शुअर्ड असतो आणि संपूर्ण ट्रीटमेंट त्या इन्शुरन्स मध्ये कवर्ड असते. सो पालकांनी टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. सर, थँक्यू सो मच. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅम.